मी आज येऊ का? कोण आहे? अरे भाऊजी या या. कशाला उगाच फिरकी घेताय? फिरकी? मी? मला माहितीये आम्हाला माझ्याशी लग्न करायची इच्छा नाहीये. हे कोणी सांगितलं तुम्हाला? मी तिला पाहिलंय एका तरुणाबरोबर. नाही हो, ते तुम्हाला जळवण्यासाठी. प्रेम का वडिलांच्या संमतीने होतं? नेव्हर नेव्हर. तुम्ही काहीतरी साहस करून दाखवा. हल्लीच्या मुलींना ते फार आवडतं. मी एक्झॅक्टली काय करून दाखवू? हे सुद्धा मीच सांगायचं. तुम्ही अपरात्री यायचं आणि खिडकी मधून तिच्या बेड मध्ये घुसायचं. बापरे बापरे काय? अहो रोमिओ सुद्धा ज्युलियट साठी झाडावरून तिच्या खोलीत शिरला. तुलसीदास तर सापाला धरून आपल्या बायकोच्या घरात शिरला. मग मी कसा शिरू? शिडीवरून. मी शिडी लावून ठेवते. तुम्ही खोलीत जायचं, तिला मिठीत घ्यायचं आणि म्हणायचं, ईश्वरी मी तुझ्यासाठी हे साहस केलाय. माझ्या काळीच्या चिक्का बाप करून. पुढचं मी करतो. करा नक्की. मग आज रात्रीच हे साहस करा. तुम्हाला तिची खोली ठाऊक आहे? नाही ना. नो. ज्या खिडकी खाली शिडी असेल ती तिची खोली. ओके, मग आजच हे साहस करा. थँक्यू. मी चलतो. या. With you, my child. Goa, you there? Huh? You there? Yes. Thank you very much. नमस्ते हेमाजी. अय्या धोंड. धोंड नाही हो. मग धोंड. थँक्यू. आमचं नाव लक्षात ठेवल्याबद्दल. धोंड आहेत का घरी? काय? सरसाहेब आहेत का घरी? का ग्रँड वाढून हवी होती? नाही हो, तुमची आमची ओळख वाढावी म्हणून. सरसाहेब बोलायला लागले ना की मला एकदम भीती वाटते हो. असं? मग पप्पा घरात नाहीये? बरं झालं. काय? म्हणजे हरकत नाही. म्हणजे काय आहे, मला तुमच्याशी बोलायचं होतं. मग बोला की. बोलायचं होतं म्हणजे काय, आजच्या गोयाने मी रातराणीला चाललोय. काय? म्हणजे आजच्या रातराणीने मी गोयाला निघालोय. एक सांगायला आला तर पुष्कळ हो, पण बोलायला गेलं ना की सगळे शब्द उलटे होतात, तोंडातल्या तोंडात. असं? मग आपण पुढल्या वेळी बोलूया, म्हणजे तुमचे सगळे शब्द सुलटे होतील. त्यापेक्षा तुम्ही गोयाला काय येत नाही? आमचं सगळं दाखवू तुम्हाला. काय? निसर्ग. गोयासारखा निसर्ग कुठेही नाही. नारळाची झाडं, आंब्याची झाडं, फेणीची झाडं, झाडांची झाडं. हे बघा, मी तुमची सगळी झाडं बघायला येईन. थँक्यू. आणि तिथल्या तिथे तुमची घसरणारी पॅन्ट सुद्धा फिट करेन. मस्करी करता काय केलं म्हणजे तू? बरे बाबा. कोण आहे? पप्पा आले वाटतं. नमस्ते पप्पा. एअरपोर्ट वर. इथं नाही, तिकडे आले. बरे मग मी पळतो. इथले का? पळतो म्हणजे पळत नाही हो, चालतो, निघतो. असं? मग निघा, नाहीतर तुमची घसरणारी पॅन्ट इथल्या इथं सुटेल. मस्कर. मोती जरा या धोंड्याला बाप. म्हणजे पप्पा परवडला पण मोठी नको. हॅलो, हेमा स्पीकिंग. क्षमा बोल. काय नाही ग, तो बोर आला होता धोंड, त्याला कटवू. काय? आता रेडिओवर सुरेश कुमार गाणार आहे? हो. मी फोन ठेवते, मला तर आंघोळ करायची आहे. अच्छा, बाय बाय. May I come in, sir? Yes, come in. या. त्याचं काय आहे, या बंगल्यात 2च वाक्य उच्चारली जातात. मी कम इन म्हणतो, सर साहेब गेट आउट म्हणतात. आपण? मी डोंगरे, सर साहेबांचा पीए. ओह, ग्लॅड टू मीट यू. आय टू. आपण? मला श्यामाने पाठवलं होतं सर साहेबांना भेटायला. अरे वा, म्हणजे घरचाच वशिला घेऊन आला. नोकरी नक्की मिळणार. बरं, लायसन्स वगैरे? लायसन्स? नोकरी? हो, आम्ही जाहिरात दिले, ड्रायव्हर पाहिजे म्हणून. अहो, मी ड्रायव्हरच्या नोकरीसाठी नाही आलो. मग काय घर जावे म्हणून आलात? इथे काय की? हो. आपण माणूस आहे, याला कशाला घेतला घरात? घर जावे म्हणून नाही साहेब, ड्रायव्हरच्या नोकरीसाठी आलाय साहेब. गाढव, तुम्ही जाहिरात नीट वाचली ना? जाहिरात बघा, आम्ही जाहिरातीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला वयस्कर ड्रायव्हर हवाय.
आमच्या घरामध्ये लग्नाच्या 2 तरुण मुली आहेत, इतका तरुण ड्रायव्हर ठेवून मी काय करणार आहे? अहो मी नोकरी आहे. Shut up. माझं नाव अशोक. त्याच्याशी मला काहीही कर्तव्य नाही. डोंगरे, तुम्ही असल्या गाढवान असल्या माणसांना कशाला घरात घेता? अहो मी तुमच्या मुलीशी. डोंगरे, तुम्ही याला बाहेरचा रस्ता दाखवा. कुठे आहे तो? चला तुम्ही बाहेर व्हा आधी. गेट आउट फ्रॉम हिअर. चला Get out. चला ओके ओके. चला. मोठे लागून गेल्यात पैसेवाले आणि बाहेरचा रस्ता ठाऊक आहे का? एका जनावरासारखी ट्रीटमेंट. कशाला आम्ही माणसं नाहीत? म्हणे गेट आउट फ्रॉम हिअर. शिट. अशोक माझं जरा ऐकून घेता का तुम्ही? सोड सोड. ते कुत्रा सोड अंगावर. बापानी घराबाहेर काढलं, तू कुत्रा सोड अंगावर. अशोक असे रागावू नका हो, त्यात माझा काय दोष? दोष तुझा नाही, दोष माझाच आहे. एका श्रीमंत बापाच्या मुलीवर प्रेम केलं मी. अशोक माझं जरा तुम्ही ऐका तरी. आपण संध्याकाळी भेटू. कशाला? खेळ खायला? मला काय कुत्रा त्याची बारी देखील चढू नाही कोणी. प्राणेश्वरी, हृदयेश्वरी, केवढं ऍडव्हेंचर करून आलोय मी. काळजाचे कबाब थळ हातावर घेऊन आलोय मी. मी शिरीनचा फरहान, जुलियटचा रोमिओ, सोनीचा ट्रान्झिस्टर, I'm sorry, सोनीचा मैफॉल. सोड माझा हात. हाती घेतलेलं काम सोडू नये असं म्हणतात. सोड माझा हात. नाही, आता तुझी कदापि सुटका नाही. प्रारंभी तुटो अथवा फांदी तुटो. अनारकली, तुझ्याशिवाय हा सलीम जावेद जगू शकणार नाही. सोड म्हणते रे माझा हात. सलीम जावेद कुठला तो? सोड. अरे माझ्या तुला काय लाज लज्जा वाटते की नाही? अरे मॅडम, तुला पोलिसाच्या ताब्यात दिलं म्हणजे बरं दिसेल. कोण आहे तिकडे? रामनाथ. आपण सगळा प्रकार माझ्या ध्यानात आला. माझ्या मुली, एस्पेशली हेमे तू, ही असली घाणेरडी गोष्ट करावी. शेमफुल. पण पप्पा एक शब्द बोल नकोस. तू मॅडम समोर मला लाज आणलीस. आता आता अगदी पाणी डोक्यावरून गेलं. आता मी तुम्हाला इथे ठेवतच नाही. उद्याच्या उद्या गोव्याला पाठवून देतो. गोव्याला? येस, गोव्याला. आपण इतका त्रागा करून घेऊ नका. मी ती गोष्ट इतकी सिरियसली घेतली नव्हती. नाही, तो आपला मोठेपणा आहे. पण आता जे ठरलं ते ठरलं. मी गोव्याच्या कॉलेजमध्ये या दोघींची नावं सुद्धा घालून टाकलेली आहेत. येस. आणि माझ्या एका मित्राच्या बंगल्यामध्ये यांची राहायची सोय केली. तो वारलेला आहे, पण त्याची बायको आहे. तिला आम्ही ऑन्टी म्हणत असतो. ऑन्टी. काय डोंगरे तिकडे आणले? आणा. मोठा मुश्किल मिळाली उद्याच्या गाडीची. पण साहेब हे फर्स्ट क्लासचे आहेत. मग माझ्या मुली काय थर्ड क्लास नाही जाणार आहेत? नाही, पण हे जेंट्स कुपीचे आहेत म्हणून. अरे कुपे म्हणजे दोघांच्या करताच असतं ना. मग जेंट काय लेडी काय? घे मी दोन्ही तिकीट. हेमे, श्यामे, उद्या संध्याकाळच्या गाडीनं तुम्हाला दोघींना गोव्याला जायचंय. जा, तयारी लागा. चला निघा. पण मॅडमचं काय? मॅडमचं मी बघून घेईन. हा, हॅलो. येस, अशोक आहे. अशोक मी श्यामा बोलतेय. हे बघ, उद्या संध्याकाळी मी आणि ताई गोव्याला जाणार आहोत. हा, हे बघ, आता मला काही जास्ती बोलायला वेळ नाहीये. असं काय? तू असं कर, उद्या संध्याकाळी दादर स्टेशनवर फर्स्ट क्लासच्या जेंट्सच्या कुपेकडे उभा राहा. हा, हो, गाडी वेटीवर सुटते, दादरून नाही. तुम्ही आपलं काम करा हो. बरोबर काम करतो मी. हाय. हाय श्यामा. हाय. हॅलो. हाय. हे घे तुमचं पार्सल. थँक्यू. पण ताई, पप्पाने आंटीला कळवलं की आपण दोघी येतोय म्हणून. त्याची तू काळजी करू नकोस. पण ताई, तुझं लग्न झाल्याशिवाय मी कसं लग्न करू? तुला सांगितलं ना तू काळजी करू नकोस म्हणून. इट्स माय हेडेक. मी बघेन ना एखादा पावाला तिकडे. चल. ए
पाय कोण पडणार? अरे काय तू खाली संसार करा. अशोक, माझ्या लाडू बाईला सांभाळ. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.